छत्रपती संभाजीनगर शहरातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांकडून भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा ठाम संदेश या पथसंचलनातून देण्यात आला। छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस दलाच्या वतीने भव्य पथसंचलन आयोजित करण्यात आले होते। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रूट मार्चद्वारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कडक इशारा देण्यात आला। या पथसंचलनात उपायुक्त पंकज अतुलकर, प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत आणि मनोज पगारे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते। नारेगाव येथून सुरू झालेले हे संचलन बीबी मकबरा येथे समारोपाला पोहोचले। सिडको, जिन्सी, सिटी चौक आणि बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हे संचलन पार पडले। यामध्ये गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, सोमनाथ जाधव, गीता बागवडे, शिवाजी बुधवंत, मंगेश जगताप तसेच राखीव पोलीस निरीक्षक प्रल्हाद राठोड यांच्यासह एकूण 11 सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 460 पोलीस अंमलदार आणि SRPFचे 190 अधिकारी व जवान या पथसंचलनात सहभागी झाले। तर याच दरम्यान नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल। निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे। या पथसंचलनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे।